सरकारकडे जेव्हा पैसे कमी असतात तेव्हा त्याचा योग्य वापर झाला पाहिजे व त्यासाठी सत्ताधाऱ्यांनी प्रयत्न केले पाहिजे. आरोग्य, शिक्षण या विभागांवर सरकारला काम करावे लागेल. त्यामुळे आपल्या उत्पन्नाचा योग्य वापर करावा. बुलेट ट्रेनचे फक्त 4 स्टेशन्स आपल्या महाराष्ट्रात येतात. गुजरातमध्ये 5 स्टेशन्स आहेत. त्यासाठी 1,10,000 कोटी रुपये खर्च होणार आहेत. त्याची केंद्र सरकारने जबाबदारी घ्यावी. महाराष्ट्र सरकारने कर्ज घ्यायचे कारण काय? विमान उपलब्ध असताना बुलेट ट्रेनची गरज काय? असा प्रश्न आमदार रोहित पवार यांनी विधिमंडळात उपस्थित केला आहे. वंदे भारतमुळे लोकल ट्रेनच्या वेळेमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत झाली आहे. त्याकडे सरकारने लक्ष द्यायला हवे. IFSC सेंटर गुजरातहून महाराष्ट्रात कसे आणता येईल यासाठी प्रयत्न व्हायला हवे. मुंबईतील अनेक हिरे व्यापाऱ्यांना गुजरातला जाण्यासाठी धमकी दिली जाते, त्याकडे लक्ष द्यायला हवे. महाराष्ट्रातील नेत्यांनी गुजरातचा विचार न करता महाराष्ट्राचा विचार करावा, असेही आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात रोहित पवार यांनी राज्य सरकारच्या अर्थसंकल्पातील तरतुदींवर जोरदार हल्ला चढवला.